नमस्कार, मी डॉक्टर सुशील देशमुख आहे. मी एक जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे. आज आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. तर लॅप्रोस्कोपी म्हणजे काय? लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे पोटाची शस्त्रक्रिया करणे. लॅप्रोस्कोपिक सर्जरीला आपण कीहोल सर्जरी ही असं म्हणतो. याने आपल्याला बरेचसे शस्त्रक्रिया करता येतात. लॅप्रोस्कोपीद्वारा हर्निया सर्जरी, गॉल ब्लॅडर किंवा पित्ताशयाची पिशवीची सर्जरी, अपेंडिक्सची सर्जरी, गर्भाशयाची पिशवी काढण्याची सर्जरी, असे अनेक सर्जरी आपण दुर्बीणद्वारे किंवा लॅप्रोस्कोपीद्वारे करू शकतो. लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये आपण छोटे छोटे चिरे घेऊन पोटामध्ये शस्त्रक्रिया करतो. याचा फायदा असा की त्याच्यामध्ये फार कमी किंवा छोटेसे चिरे बसतात. ट्रेडिशनल सर्जरीमध्ये किंवा ओपन सर्जरीमध्ये आपला चिरा जो 4 ते 6 इंच किंवा एखाद्या वेळेस 8 इंचचा जो असतो, लॅप्रोस्कोपिक सर्जरीद्वारे ते 1 सेंटीमीटर किंवा अर्ध्या सेंटीमीटरच्या चिऱ्यामधनं करता येत असतो. याचे अनेकशे फायदे असतात. नेमकी कट छोटा पडणे, चिरा छोटा पडणे, त्रास कमी होणे, पेन ज्याला म्हणतो आपण किंवा ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो ते शस्त्रक्रियेनंतर खूप कमी होतो. रिकव्हरी आपली फास्ट असते. 1 ते 2 दिवसामध्ये आपण पेशंटला डिस्चार्ज करतो. याच्यामुळे पेशंटला अनेकशे फायदे होतात. त्यांना कामाला लवकर जाता येतं, त्यांची रिकव्हरी फास्ट होते, त्यांना त्रास कमी होतो. याच्यामुळे आजकाल लॅप्रोस्कोपिक सर्जरी जी आहे ती फारशी वापरल्या जाते. लॅप्रोस्कोपिक सर्जरीची किंमतही फार अफोर्डेबल असते. त्यांचा खर्च जो आहे आज फार कमी आहे. याच्यामुळे रुग्णांना अतिशय फायदा होतो. तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी आपल्याला जर करायची असेल तर विश्वराज हॉस्पिटलमध्ये आपल्याला सगळ्याही लॅप्रोस्कोपिक सर्जरी करता येतात. अगर तुम्हाला लॅप्रोस्कोपिक सर्जरी करायची असली तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण त्याच्यावरती चर्चा करून तुम्हाला पुढची माहिती देऊ शकता.